गुड इव्हिनिंग सगळ्यांना. मी नम्रता सूर्यवंशी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CSRI UGC नेटच्या लाईफ सायन्स सिलेबसबद्दल डिस्कस करणार आहोत. आपण बघू शकता माझ्यासमोर जे PDF आहे, टोटल 11 पेजेसचं PDF आहे, ज्याच्यामध्ये फुल डिटेलमध्ये लाईफ सायन्सच्या 13 युनिट्सबद्दल मेन्शन केलेलं आहे. या 13 युनिटमध्ये पूर्ण नेटचा पेपर B आणि C कवर होतो आणि पेपर A हा जनरल ॲप्टिट्यूडवरती असतो. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता ते. पहिला युनिट आहे मॉलिक्युल्स अँड देअर इंटरॅक्शन रिलेव्हंट टू बायोलॉजी म्हणजे बायोकेमिस्ट्री. सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे आपण सेल बायोलॉजी. फंडामेंटल प्रोसेसेस, सेल कम्युनिकेशन अँड सेल सिग्नलिंग. डेव्हलपमेंटल बायोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी, ॲनिमल फिजिओलॉजी, इनहेरिटन्स बायोलॉजी, डायव्हर्सिटी ऑफ लाईफ फॉर्म्स, इकॉलॉजिकल प्रिन्सिपल, इव्हॉल्युशन अँड बिहेवियर, ॲप्लाइड बायोलॉजी, मेथड्स इन बायोलॉजी. हे पूर्ण 13 युनिट्स आहेत. खालच्या पेजेसमध्ये त्याच्याबद्दल म्हणजे त्या युनिटमध्ये कोणते कोणते पॉईंट्स इन्क्ल्यूड होतात हे मेन्शन केलेलं आहे. आपण त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. फर्स्ट युनिटमध्ये आपण कम्प्लिटली बायोकेमिस्ट्री रीड करणार आहोत की प्रोटीन्स हे सगळे बायोमॉलिक्युल्स आहेत, त्यांच्या मेटाबॉलिझम म्हणजे कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम कसं होतं, न्यूक्लिक ॲसिड प्रोटीनचं स्ट्रक्चर्स कसं होतं, त्यांचे कॉन्फॉर्मेशन्स कसे होतात, एन्झाईम्स रिएक्शन कसे कॅटलाइज करतात, त्यांचे कायनेटिक्स म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स, एन्झाईम्सचं रेग्युलेशन कसं होतं, प्लस जे पाथवेज आपण रीड करतो बायोकेमिस्ट्रीमध्ये ते पाथवेज कम्प्लिटली आपण बघणार आहोत. प्लस अजून काही जे pH बफर वगैरे थर्मोडायनॅमिक्सचे काही रूल्स असतात, इंटरॅक्शन्समध्ये जे मॉलिक्युलमध्ये इंटरॅक्शन असतात, वॅन फोर्सेस, इलेक्ट्रोस्टॅटिक, हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे, ते असं बरंच काही आपण ह्या फर्स्ट युनिटमध्ये कव्हर करणार आहोत. पुढे बघता सेकंड युनिट सेल. थर्ड युनिट म्हणजे फंडामेंटल प्रोसेसेस. याच्यामध्ये सगळ्या ज्या सेल डिव्हिजन किंवा सेल रेप्लिकेशन, RNA सिंथेसिस म्हणजे सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन, जीन एक्सप्रेशन, प्रोटीन सिंथेसिस, हे सगळं आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. ह्याचं रेग्युलेशन कसं होतं, हेच मेकॅनिझम काय आहे, याची नीड काय आहे, प्लस ह्या प्रोसेसेस युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये कशा डिफर असतात हे सगळं बघणार आहोत. थर्ड झाला. फोर्थ युनिटमध्ये सेल कम्युनिकेशन अँड सेल सिग्नलिंग. ह्याच्यामध्ये आपण होस्ट पॅरासाइट इंट्रॅक्शन्स बघणार आहोत, सेल सिग्नलिंग बघणार आहोत, सेल्युलर कम्युनिकेशन, कॅन्सर बघणार आहोत. याच्यातच आपण थोडा पार्ट इम्युनिटीचा बघणार आहोत. म्हणजे कॅन्सर हे सेल सिग्नलिंग, सेल कम्युनिकेशनचं मिसफंक्शन झाल्यामुळे होतो, प्लस इम्युनिटी पण सेल कम्युनिकेशनवर डिपेंड असते. त्यामुळे हेच पार्ट याच युनिटमध्ये ते सगळे पार्ट कव्हर होणार आहेत. नेक्स्ट डेव्हलपमेंटल बायोलॉजी, बेसिक कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट, गॅमेटोजेनेसिस, फर्टिलायझेशन अँड अर्ली डेव्हलपमेंट, मॉर्फोजेनेसिस, ऑर्गॅनोजेनेसिस इन ॲनिमल, मॉर्फोजेनेसिस अँड ऑर्गॅनोजेनेसिस इन प्लांट्स हे कव्हर होणार आहे. प्लस प्रोग्राम्ड सेल डेथ, एजिंग अँड सिनेसेन्स हा डेव्हलपमेंटल बायोलॉजीमध्ये कव्हर होणार आहे. सिक्स्थ युनिट प्लांट फिजिओलॉजी. याच्यामध्ये फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, फोटो रेस्पिरेशन, नायट्रोजन मेटाबॉलिझम, प्लांट हार्मोन्स, सेन्सरी फोटोबायोलॉजी, सोल्यूट ट्रान्सफर, फोटो ॲसिमिलेटरी ट्रान्सलोकेशन, सेकंडरी मेटाबोलाइट, स्ट्रेस फिजिओलॉजी. हे याच्यामध्ये ऑल प्लांट बॉटनीच्या ज्या प्लांटचा मेटाबॉलिझम वगैरे असतं ते सगळं कव्हर होणार आहे. तसंच सेवन्थ युनिट प्लांट फिजिओलॉजी नंतर ॲनिमल फिजिओलॉजी, ब्लड अँड सर्क्युलेशन, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, सेन्स ऑर्गन्स, एक्स्क्रिटरी सिस्टीम, थर्मोरेग्युलेशन, स्ट्रेस अँड अडॅप्टेशन, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एंडोक्रायनॉलॉजी अँड रिप्रोडक्शन हे यामध्ये कव्हर होणार आहे. प्लस नेक्स्ट इनहेरिटन्स बायोलॉजी. ह्याच्यामध्ये मेंडेलियन आणि नॉन मेंडेलियन इनहेरिटन्स आपण बघणार आहोत. जीन कन्सेप्ट काय असते, मेंडेलियन प्रिन्सिपल्स काय असतात, जीन मॅपिंग काय असतं, एक्स्ट्रा क्रोमोझोमल इनहेरिटन्स काय असतो, मायक्रोबियल जेनेटिक्स कसं असतं, ह्युमन जेनेटिक्स कसं आहे, क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स काय असतं, म्युटेशन बद्दल आपण इथं बघणार आहोत. स्ट्रक्चर अँड न्यूमेरिकल अल्टरनेशन इन क्रोमोझोम हे म्हणजे क्रोमोझोमल डिसऑर्डर कसे होतात हे बघणार आहोत. रिकॉम्बिनेशन कसं होतं हे बघणार आहोत. नाइन्थ युनिट डायव्हर्सिटी ऑफ लाईफ. याच्यामध्ये प्रिन्सिपल अँड मेथड ऑफ टॅक्झॉनॉमी, लेवल ऑफ स्ट्रक्चर ऑफ ऑर्गनायझेशन, आउटलाईन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ॲनिमल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम, नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट, ऑर्गॅनिझम्स ऑफ हेल्थ अँड ॲग्रिकल्चर इम्पॉर्टन्स, ऑर्गॅनिझम्स ऑफ कन्झर्वेटिव्ह कन्सर्न. म्हणजे यामध्ये टॅक्झॉनॉमी, सिस्टमॅटिक अरेंजमेंट बद्दल बघणार आहोत. प्लस जे आपण म्हणतो ना ॲनिमल्स कसे इम्पॉर्टन्स आहेत हेल्थसाठी, ॲग्रिकल्चरसाठी ते थोडं पार्ट बघणार आहोत. आणि रेअर स्पेशीज, एंडेंजर्ड स्पेसीज, कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजीज बद्दल बघणार आहोत.
इकॉलॉजिकल प्रिन्सिपलमध्ये एन्व्हायरमेंट, हॅबिट, निके, पॉप्युलेशन इकॉलॉजी, स्पेसिस इंटरॅक्शन, कम्युनिटी इकॉलॉजी, इकॉलॉजिकल सक्सेशन, इकोसिस्टम इकॉलॉजी, बायो जिओग्राफी, अप्लाइड इकॉलॉजी, कॉन्झर्वेशन बायोलॉजी, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. इव्हॉल्युशन अँड बिहेवियरमध्ये आपण बघू शकता ओरिजिन ऑफ सेल बघणार आहोत. इव्हॉल्युशनच्या ज्या व्हेरियस थिअरीज आहेत त्या बघणार आहोत. इव्हॉल्युशन हिस्ट्री बघणार आहोत. मोलिक्युलर इव्हॉल्युशन, मेकॅनिझम ऑफ इव्हॉल्युशन, ब्रेन बिहेवियर इव्हॉल्युशन बघणार आहोत. अप्लाइड बायोलॉजीमध्ये जे काही बायोलॉजिकल हेज असतात, आपण जे बायोलॉजिकलमध्ये शिकतो त्याचं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन कसं होतं ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. मायक्रोबियल फर्मेंटेशन अँड प्रोडक्शन ऑफ स्मॉल अँड मायक्रो मोलिक्युल्स, application of immunological principle in diagnosis and vaccine and pisciculture and extra other methods, transgenic animals, plants, their application, genomic and its application to health, agriculture, also in therapies, bioresources and use of biodiversity, breeding in plants and animals, including marker associated selection, bioremediation, phytoremediation, biosensors, हे सगळं अप्लाइड बायोलॉजीमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि लास्ट मेथड्स इन बायोलॉजीमध्ये मोलिक्युलर बायोलॉजी अँड रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये पूर्ण RDNA कव्हर होणार आहे. हिस्टोकेमिकल अँड इम्युनोटेक्निक्स याच्यामध्ये मेथड्स असतात ज्याच्या थ्रू आपण डिसीज डायग्नोस होऊ शकतो. प्लस व्हेरियस म्हणजे जे प्रॅक्टिकल पार्ट आहे बायोलॉजीचा तो याच्यामध्ये कव्हर होतो. बायोफिजिकल मेथड, स्टॅटिस्टिकल मेथड, रेडिओ लेबलिंग टेक्निक, मायक्रोस्कोपिक टेक्निक, इलेक्ट्रोफिजिकल मेथड्स इन फील्ड बायोलॉजी, हे सगळं कव्हर होतं. हे ब्राउचर तुम्हाला वेबसाईटवर मिळू शकतं, ऑफिशियल CSI UGCच्या वेबसाईटवर. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर मला या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अजून असे काही व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट करा. मी आता लेक्चर सिरीज या 13 युनिट्सवर थोडे अपलोड करणारच आहे. थँक्यू.